पोरीकडे गेलतो. तरीच म्हणलं 2 दिवस दिसलं नाही. गेलतो भेटायला मुलीला, जाऊन आलो. बरं आहे तिकडे. हा, पाऊस पाणी जोरात आहे तिकडे. हा, लय पाऊस आहे हो. अरे सका तात्या आलं वाटतं. तात्या या या बसा. खरंच की. या या सदा भाऊ, तात्यांना बसू दे रे. बर बर बर, या तात्या या. आली या. तात्या या, बसा बसा. रामभाऊ, तात्या कवा आलंस रे गावून? काय आता चालू आहे? एकटाच आलास होय? हा काय तात्या, लेकरं बाळ कशी आहेत तुझी? चांगली आहेत बाबा. अरे पण तात्या अचानक कसा आलास? काय काम काढलं तालुक्याला? काम? अरे जीवच लागा ना बघ तिकडं. लईच आठवण यायला लागली गावाकडची, म्हणून आलो. अरे तात्या लय नशिबान आहेस तू. तुला सून लय चांगली भेटली बघ. म्हाताऱ्याला नुसतं खायला लागते. 4 टाइम खायला का? हा. लई चांगली आहे बघ माझी सून, लई चांगली आहे. मग अरे मोठ्या कष्टानं शिकवलं तात्याने गणपतला. होय, पारू गेली तेव्हा गणपत 12 वर्षाचा होता. सगळे म्हणले दुसरं लगीन कर. मी नाही म्हणलं. गणपतला कधी बी मायेची कमतरता भासू दिली नाही मी. अरे ठाव आहे सगळं आम्हाला. म्हणून तर तुझ्या कष्टाची चीज झालं ना. अरे दोघं बी नोकरी करतात शहरात. होय. अरे तात्या लय जपतात ना रे तुला. तुला सून लय चांगली भेटली. नशिबान आहेस बघ तू. म्हाताऱ्याला नुसतं खायला लागते. 4 टाइम खायला का आणि धरणीला भार. सुनबाई, भाकर दे की जरा. तेवढीच होती, गिळली ना. आता खायचं बास करा आणि काहीतरी कामधंदा शोधा, म्हणजे खायला जिरल तरी. तेवढे ताट आतमध्ये ठेवा, हात झिजणार नाही तुमचे. बाय 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 बाय, काय या म्हाताऱ्याचा ताप. एक काम धड करता येत नाही. नोकरी सांभाळायची, पोरग सांभाळायचं, घरची धुनी भांडी करायची, पोराला न्यायचं आणायचं. घरची मोलकरीनेच करून टाकली. येऊन द्या ना संध्याकाळी, चांगलं सोक्ष मोक्षच लावते. आजोबा आजोबा, हे माझं इंग्रजीचं पुस्तक. वा 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 वा, हे समजा वाचितीस तू? हो. वा 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 वा. तुला माहित आहे का छकुले, अगं आमच्या लहानपणी इंग्रजी फिंग्रजी काहीच नव्हतं, नुसतंच मराठी. आणि आमच्या आई बापानी मराठीत बी आम्हाला टाकलं नाही. अगं वाची बरं जरा. आजोबा, हा रॉबिन पक्षी. वा 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 वा. स्पेलिंग वाचू? ROBIN, रॉबिन. रॉबिन. वा वा वा. अगं काय हुशार आहे ग माझी छकुली. बाबा. प्रिन्सेस. अभ्यास वाटतं. हो. काय तात्या, काय चाललंय? लय हुशार आहे, नातीसोबत खेळतोय. जेवलात? हा जेवलं की बाबा. जसं काही तुमच्या वडिलांना रोज उपाशी ठेवते, तशाच चौकशा करायला लागला तुम्ही. तू गप का?
रोज आले की तुझी बडबड सुरू होते. बाय 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 ग, खऱ्याची दुनियाच नाही. त्यांच्यासाठी रोज रोज म्हणायचं आणि हे उलट माझ्यावरच चिडतं. एक दिवस माहेरीच जाणार आहे मी. अगं विचारलं म्हणून काय झालं? वडील आहेत ते माझे. अगं हे गणपत, कशाला भांडतोस? हा राहू दे, लेकरं समोर भांडत असतात काय. आता हे समजा जा. वाच वाच. पहिला मतदार, आता हे मतदार रागवली सोय माझ्यावर. जावा तिकडं. मलाच बडबड करायची आणि वर लाडीगुडी लावायची. त्यांना बरं वाटावं म्हणून विचारपूस केली मी. दिवसभर नोकरी करायची आणि घरी आल्यावर चाकरी. बाईचा जन्मच नको होता मी. काय बोलतेस तू? नाहीतर काय, ते म्हातार बोंबलं थिन ते दिवसभर आणि घरी आल्यावर घ्यायला मागतोय. काय सांगतेस? अहो, काल तर तुमच्या म्हाताऱ्याने ताटच फेकून दिलं अंगावर. अगं मग मला सांगायचं की. तुम्हाला माझं खरं वाटतंय? तुम्हाला तर तुमच्या बापाचाच पुळका येणार. थांब, उद्याच सांगतो समजावून. सांगतो, चांगलं दरडावून सांगा त्यांना. सांगतो बाई. अहो, एक विचारू का? विचार की. अहो, आपल्या गावाकडची शेतजमीन तात्याच्या नावावर आहे ना? होय की, पण त्याचं काय? पिकलेलं पान कावा गळून पडेल सांगता येत नाही. म्हणजे ती शेतजमीन आपल्या नावावर करून घ्या, नंतर फुकटचा त्रास नको. अगं पण तात्या तयार होणार नाहीत. तुम्हाला काय करायचंय? घेते मी त्यांची सही कागदावर. अगं आता तूच मालकी नाहीस या घरची. तुला हवं ते कर, खुश. तात्या, जेवायला वाढू का? अहो, जेवायला वाढू का? आता भूक नाही. अहो, असं काय करता? आणि ते थांबा जरा. अगं नको. हे घ्या. अहो, राहू दे राहू दे. तात्या, तुमचा आवता होता. काय? अहो, पोरीची शाळेची कागदपत्र आहे. अहो, डावा द्या. धावा बाई. इथे द्या. बस. आजोबा, मला शाळेत बघा ट्रॉफी भेटली. अरे वा वा वा. आजोबा, आमची टीचर आहे ना, मला खूप लाड करतात. रोज मला चॉकलेट देतात. वा 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 वा. अगं गोडेच आहे तू. आजोबा आजोबा, आपण घोडा घोडा खेळायचा. घोडा? आता माझं वय झालंय का बाळा? हा? मग आपण कॅच कॅच खेळायचं. हा? आपण कॅच कॅच खेळायचं. म्हणजे काय? म्हणजे मी तुमच्याकडे असं टाकणार आणि तुम्ही झेलायचं. असं होय.
काय ते काय ग काय सारखी म्हाताऱ्यासोबत खेळत असतील. चल हो इकडं. मम्मी राहू दे सुंदर. अगं असं काय करतेस? बसा तिकडं कोपऱ्यात. तुमच्या खोकल्याने पोरगी आजारी पडल. अगं काय होत नाही. गप बसा म्हणे काय होत नाही. येऊन द्या त्यांना मग सांगते तुम्हाला. काय झालं? अहो बघा तुमच्या बापाकडं सारखं खो खो खोकत असतात आणि वर पोरीला खेळवतात. ए तात्या, किती वेळा सांगायचं तुला? कळत नाही का काय? कशाला बडबड करायला होतं तिला? नीट इथं बसायचं बरं का मांडुळावानी. बरं मी काय बी केलं नाही. बघा बघा कसं उलट बोलतात ते. ए तात्या, तुला जर नीट खाता येत नसेल तर जा बघू गावाकडे तू. नाहीतर काय नाहीतरी काही उपयोग नाही यांचे इथे. उगाचच डोक्याचं वजन वाटते. अरे बघ कोण बघ कशी बोलतीये. काय चुकलं तिचं? काय बी चुकलं नाही. अरे समजा माझंच चुकलं. आता हे तुम्ही मला शिकवा. काय शिकवायचंय? उलट बोलतोस. आता काय तोंड शिकल्यावरच असतं तुला. बघा बघा रोज असंच असतं यांचं. अरे बरं. अरे बायकोचं ऐकून तुला भाग बी दिसना होय रे तात्या. देवा, अरे कुठल्या जन्मीचं पाप केलं होतं मी. आज मला हे दिवस बघायला भेटला. अरे ज्या पोराला तर आताच्या मुलावाने जपलं, ज्याला माईची आठवण कधी येऊ दिली नाही, आज पोराने माझ्यावर हात उघडला. आता कुणासाठी जगायचं? ज्या घरात पापाच्या आबरूचे दिंडवडे काढले जातात तिथे नाही राहायचं मला. नाही राहायचं मला. आता कुणासाठी जगायचं? नाही राहायचं मला. नाही राहायचं मला. नाही राहायचं. अरे तात्या कुठं हरवलंस? आणि हे काय तुझ्या डोळ्यात अश्रू? अश्रू? आनंदाचे अश्रू आहेत बाबा ते. म्हणजे म्हणजे तुला नाही समजायचं ते. येतो मी.